मित्रांनो, बरेच जण विचारत आहेत, की 25चा पीक विमा जे येणार होता, ते 15 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची चर्चा होती. मित्रांनो, आपण अगोदरच सांगितलं होतं, की 15 जानेवारीपासून हे पॉसिबलच नाही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होणं, परंतु काही शेतकऱ्यांना वाटलं होतं, की 15 जानेवारीला वाटप होईल. त्यानंतर मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत. त्या जिल्ह्यातील 2.35 कोटी रुपयाची जी रक्कम 2024च्या खरीप हंगामाची त्याचबरोबर 2024-25च्या रब्बी हंगामाची जी बाकी होती, ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बॅकग्राऊंडला सुद्धा इग्नोर मारा. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली Instagramला मेसेज करून विचारू शकता. Instagram आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर खरीप हंगाम 2024चा जे 2.35 कोटी रुपयांचा जे पीक विमा बाकी आहे, तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामाचा सुद्धा जे पीक विमा आहे, तो शेतकऱ्यांच्या खात्यावर हा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर शेतकरी म्हणत आहेत, बुवा 24चा पीक विमा राहिला कुणाचा नेमकं? मित्रांनो, बरेच असे शेतकरी त्यांचा पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा राहिलेला होता. बऱ्याच शेतकऱ्यांचा यील्ड बेस्ड आता खरं तर बघायचं झालं तर 24ला ते परभणी जिल्हा हा याच्यामध्ये बसलेला होता अग्रिममध्ये. त्यामुळं त्यामध्ये लोकलाईजच्या सुद्धा काही शेतकऱ्यांना रकमा वितरित होणार होत्या. त्याबरोबर पोस्ट हार्वेस्टच्या सुद्धा रकमा वितरित होणार होत्या. तर ह्याच रकमा आता ज्या शेतकऱ्यांच्या लोकलाईजच्या, पोस्ट हार्वेस्टच्या वगैरे रकमा ज्या राहिलेल्या होत्या, त्याचबरोबर रब्बी हंगामाचा जे पीक विमा शेतकऱ्यांचा राहिलेला होता, तेच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याला सुरुवात होणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, ही चांगली न्यूज आहे. आणि हा पीक विमा जवळपास बघायचं झालं रब्बी हंगामातील 177 शेतकऱ्यांना 8 लाख रुपये सुद्धा वाटप होणार आहे. म्हणजे एकीकडे बघायचं झालं तर 24-25 मधील जे खरीप हंगाम आहे त्याच्यामध्ये जवळपास 2478 शेतकरी हे अद्यापही पेंडिंग होते. 2478 शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कमची प्रतीक्षा होती. त्यानंतर जवळपास रब्बी हंगामातील 177 शेतकऱ्यांना 8 लाख रुपये वितरित होणार होते, ते सुद्धा या पीक विम्यासोबतच वितरित होणार आहेत. आता राहिला विषय, हे पीक विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल? तर मित्रांनो, आता जे खरीप हंगामाचा जे 25चा जे पीक विमा येणार आहे, त्याचबरोबर आता तुम्हाला वाटत असेल की बाबा आता रब्बीचा अगोदर वितरित होईल, त्यानंतर 25चा अगोदर होईल, याच्यानंतर 24चा वितरित होईल, असं काय होईल? परंतु मित्रांनो, जे 25चा खरीप हंगामाचा पीक विमा येणार आहे, त्याचबरोबर हा रब्बीचा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये किंवा खरीपाचा 2024चा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये वाटप व्हायचा बाकी आहे, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित होणार आहे. आता तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर किंवा तुमच्या स्टेटसमध्ये अद्यापही जी रक्कम दाखवत आहे पीक विम्याची गेल्या वर्षीची, ती जमा झाली नसेल, ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका. काही प्रश्न वगैरे असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारा किंवा Instagramला मेसेज करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळवण्याचा आणि रिअल माहिती मिळवण्याचा तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.